निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं? मी परत सांगतो, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करतायत. काही दिवसापूर्वी म्हणजे 4 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने एक शो केला. काही गुंडांची परेड केली. कोण मारणे, फारणे, झारणे, बारणे, उनका परेड किया और बोला अब ये फोटो बिटो निकालना बंद करो सीएम के साथ, काढा. मग काल या 3 प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? का त्यांच्यावर राजकीय दबाव आहे? हे शो बंद करा. माझं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना, ही नौटंकी बंद करा. वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा. त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा. तर तुम्ही पोलीस आयुक्त, नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते. मैं हिंदी में भी यही बोला है और मराठी में भी यही बोल रहा हूँ. बोलिए अभी क्या है? भूमिका बहुत ही महत्वपूर्ण रहेगी. मैंने कहा ना कि हमारी बातचीत चल रही है कि हम पूरे महाराष्ट्र में किस प्रकार का संघर्ष और आंदोलन कर सकते हैं. पूरे महाराष्ट्र की बात मैं कर रहा हूं. बहुत से पर्याय है. क्या महाराष्ट्र बंद कर सकते हैं? क्या राजभवन पे या गृहमंत्री के निवास स्थान पर मोर्चा निकाल सकते हैं, या मुख्यमंत्री के निवास स्थान पर मोर्चा निकाल सकते हैं इस गुंडागिरी के विरुद्ध? क्या पूरे राज्यों में तहसील कार्यालय पर मोर्चा निकाल सकते हैं? उस बारे में चर्चा चल रही है. और जरूर जो यहाँ गुंडागर्दी चल रही है महाराष्ट्र में, उनके खिलाफ हमारी आवाज बुलंद होगी. हम सड़क पर उतरेंगे. जनता चुप नहीं बैठेगी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.